या 5व्या सीझनपर्यंत 219चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि अतुल ठाकरेचा विचार केला 240 आणि 218चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच आयुष सावंत मास्टर माइंड, जे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. दिनकर पाटील, स्मृती मोरीगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. चला वेळेचं भान राखायचं आहे, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक जो जर्मनीचा पीटर हेनलिन, या व्यक्तीसाठी सुद्धा थांबू शकला नाही वेळ, तर आपणासाठी काय थांबेल. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच नंबर 5 आणि आता इथे मनीजी पाटील डू ऑर डाय आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. जाऊया चित्त थरारक सामन्याच्या दिशेने आणि पहिल्या 3 षटकांसाठी या पण ऐकूया मीरा भाईंदरचा आवाज मिस्टर मनीजी पाटील यांचा. धन्यवाद प्रभोजी शेळगे. आणि आता पाहूया या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसाच्या बाजी नक्की कोण मारते. या अगोदर SK स्पोर्ट्स पुढे पोचलेला आहे सुपर 8मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर नील, उर्द विकेट ऑन साईडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलण्याचा उद्देश बाळगून स्ट्रोक खेळलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेच्या पार मिळतील या धावा. 4 चौकार. त्यांच्या भूमिकेत डान्सर अंपायर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, सफाळे विभागामधून बिलॉंग करतायत. पहिल्याच बॉलवर विशाल सातवीचा तडका पाहायला मिळाला. चौकार चौकाराने सुरुवात केले. सुस्वागतम कॉमन प्रीमियर लीग. चौकार, गुड शॉट. करायचंय तर आता नाही तर कधी नाही, कारण या अगोदर त्यांनी एका संघाला पराभूत होताना पाहिलेला आहे. ती वेळ आपल्यावर येऊ नये त्याचमुळे दोन्ही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळतील. येतोय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक याला म्हणतात. नील पाटील यासाठीच ओळखला जातो. पहा कर्णधाराने विश्वास किती ठेवलाय वैभव पाटीलने. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, गेल्या मॅचमध्ये तो थोडासा महाग ठरला होता, धावा आल्या होत्या, तरी सुद्धा मी नील पाटीलला पहिलं षटक देणार, हा त्यांचा आत्मविश्वास. पण विशालचा एक वेगळाच अप्रोच आहे अटॅकिंग बॅटिंगचा. अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील, एक सिंगल होते. कंप्लीट 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 5. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 ऑन साईडला खेळला गेला होता. जरूर आपण पाहताय सॉफ्ट हँडचा वापर करत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर करतो. जशी सिच्युएशन तशी मात्र विशाल सातवीची परफेक्ट बॅटिंग पाहायला मिळते. एक परफेक्ट हार्ड हिटर बॅटर आणि सलामीवीर कसा असावा तर विशाल सातवी त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5-0. पहिले 3 चेंडू तर विशालने खेळलेले आहेत, पण आता अतुल ठाकरे यांच्यावर देखील सर्वांचं लक्ष असेल. शॉर्ट ऑफ ब्लेन होता, बाउन्सर होता आणि बाउन्स नियंत्रणामध्ये होता असंच कुठेतरी पंच दर्शवतायत. झोप उडाली असावी या बाउन्सरने. परफ्यूम बॉल डिलिव्हर्ड बाय नील पाटील. नील पाटील परफेक्ट आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. हाईटचा परिपूर्ण वापर करतोय आणि हाय आर्म ॲक्शन आपण पाहू शकतायत. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तिथून थोडासा तिखट बाउन्स पाहायला मिळाला की जेणेकरून मात्र खेळू शकले नाहीत मिस्टर अतुल ठाकरे. एक रिदममध्ये जे फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येऊनही नील पाटीलचं पुनरागमन वाखाणणे जोगं राहिलेलं आहे. मागच्या 3 चेंडूवर त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली. स्ट्रायकर एंडला अतुल ठाकरे यांचं स्ट्रगल आपण पाहतोय. आडवे बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, बॉल पोचतोय शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. बॉलिंग एंडला थ्रो बॅकअप आहे, पूर्ण केली जाते. एक सिंगल, एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोचते बिनबाद 6. स्ट्राईक रोटेट होते, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचं स्ट्राईक रोटेशन होणं, सिंगल डबलला महत्त्व देणं आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये आत्तापर्यंत तरी शांत ठेवले नील पाटीलने. फलंदाजांना मोठे फटके मारून दिले नाही आहेत. कधीकधी आपण पाहिलं तर जे पहिलं षटक असतं ते खूप महाग ठरतं. दुसऱ्या षटकात धावा कमी येतात, पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात धावा कमी येताना पाहायला मिळतात. हे आपण सातत्याने उदाहरणं पाहिलेत. परंतु जर तुम्हाला कन्सिस्टन्सी धावा हव्यात तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागते, सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागतं. विशाल ऑन स्ट्राईक. बॅटची लिडिंग एज आणि विकेट किपर ऍक्शन. सुरुवात या षटकाची चौकाराने आणि शेवट या षटकाचा विकेटने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा, 1 गडी बाद. आयशा स्टार.
वेलकम बॅक. हा बॉल प्रिव्हियस पाहू शकतायत. खडीखडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकलिपचा उपयोग केला, बॅटचं टॉपेज लागलं आणि इथे कोणतीही चुकी केली नाही विकेट किपरने. चांगला एक जजमेंटने झेल टिपला आणि विशाल सातवीच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना त्याचे रिॲक्शन बोलतायत, आम्ही चुकीचा शॉट खेळला, इट इज नो यूज क्राईंग टू ओवर स्प्लिट मिल्क. सातत्याने आपण हे वाक्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं की दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणजेच एकदा ही वेळ निघून गेली तर त्या वेळेचं कधीच आपल्याला विचार करावा लागत नाही. आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहू शकतायत पाच षटकांचा खेळ पाहायला मिळेल आणि 5 षटकांमध्ये मॅक्झिमम धावा किती येतील एक माइंड सेट केला असेल आता फलंदाजांनी. बघा 60 ते 70 पर्यंत मजल जायलाच हवी. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रमोदजी नाणेफेक जिंकून प्रत्येक कॅप्टन फलंदाजीचा निर्णय घेतो, पण चेस मास्टर्स आहेत खरं तर. दिनकर पाटील स्मृती त्याचमुळे त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि आयुष्य स्टारला करावी लागते फलंदाजी. समोरच हजरतबाई शेख यांना आपण पाहतायत या स्पर्धेचे अप्रतिम दिलोकी धडकन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या समवेत मंदार म्हात्रे यांना आपण पाहतायत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतायत या टीम 94 टीमचा बाहुबली पूर्ण ग्राउंडचा फेरफटका मारत असताना विचारपूस आमच्या लाडक्या प्रेक्षकांची ते करताना पाहायला मिळतात आमच्या ऑन स्क्रीनवर. हजरतबाई शेख, मंदार म्हात्रे अँड राहिल अन्सारी. नेतृत्व आहे कामन प्रीमियर लीगचं. बॅकफुटला गेले, स्लाइस केले, क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट होते. खरं तर हजरतबाई शेख आणि संजयबाई म्हात्रे यांनी ते नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि फक्त ते स्वीकारलंच नाही तर मागच्या 5 वर्षांमध्ये खेळाडूंना मालामाल करणारी स्पर्धा म्हणजे कामन प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली आणि या परिसरातील एकूण एक खेळाडूला एक भव्य व्यासपीठ निर्माण करून दिलं. संघमालकांचे देखील साथ त्यांना मिळाले आणि त्याचमुळे एक अग्रगण्य महाराष्ट्र स्पर्धा म्हणजेच कमाल प्रीमियर लीग, कामन प्रीमियर लीग. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय भूमेश भोईर. चला वेळ घेऊ नका जास्त. भूमेश तयार. ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा लो बाउन्स ऑफसाइड द वाईड लाईन. एक एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या पोहोचते 8. वाईडचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. संत गतीने सुरुवात चाललेली आहे. पॉवर प्लेमध्ये हव्या तशा धावा येत नाही आहेत. मोठं एक्सपेक्टेशन असतं अशा वेळेला. पॉवर प्लेचे 2 षटकं असतात त्यावेळेला 20-25, 25-30 धावा यायला हव्यात. एक्सपेक्टेशन प्रत्येकाकडून असतं, पण त्यासाठी तसा एक्सपेक्टेड खेळ झाला पाहिजे. जो एक्सपेक्टेड खेळ फलंदाजांचा होत नाहीये. सुरुवात या डावाची चौकाराने झाली होती प्रमोदजी, पण त्यानंतर धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. फक्त 8 धावा धावफलकावर. गोलंदाजांनी तिखट मारे केलेत, फलंदाजाला परिपूर्ण जखडवून ठेवलंय. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, वाईड ऑफ मिड ऑफला थ्रो होता, गॅदर झाला नाहीये. एक सिंगल मिळते, संधी फलंदाजाला मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 9. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी मात्र यावेळेला आपण पाहतायत हवेचा जो थांबला जातो, दमट वातावरण तयार होतं आणि खेळपट्टीचा तो नो इश्यूज, कारण पाटा खेळपट्टी आहे त्यामुळे मात्र आपण पाहतायत इथे प्लेन मैदान असल्यामुळे तुम्हाला शॉट सिलेक्शन, क्रिकेटिंग शॉट जे आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करावे लागतात. कोणता गोलंदाज आपल्यासमोर येणार आहे, कशा चेंडूला आपण चॅलेंज करायचं, या गोष्टी सर्व बाबी आहेत त्या एखाद्या परफेक्ट फलंदाजांच्या बाबतीमध्ये घडल्या तर धावांचा वेग वाढेल. अभ्यास आहे. क्रिकेटचा खेळ असाच काय खेळला जात नाही. तुमच्याकडे तो अभ्यास पाहिजे क्रिकेटचा. फक्त हातात बॅट आणि हातात बॉल घेऊन तुम्ही क्रिकेटपटू बनत नाहीत. तो एक्सपिरियन्स व तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. तो सराव तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. बाउन्सर होता, हुक करण्याचा प्रयत्न, फसला बॉल, विकेट किपरच्या दिशेनं. दरम्यान विथ बॅट एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10. चांगला कमबॅक भूमेश भोईर. काय गोलंदाजी केली परफेक्ट यावेळेला. अचूक टप्प्यावर भेदक मारा, नियंत्रणबद्धता, एकाग्रता, लयबद्धता आणि सर्व काही ओके भूमेश भोईर करत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. भूमेश फुल टॉस मिस करतोय. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. फुल टॉस तुम्हाला मिळाला होता, तुम्हाला धावसंख्येचा वेग वाढवायचा होता, पण तसा तुमच्या वतीने अप्रोच दिसला नाही आणि त्याचमुळे कॅज्युअल अप्रोच तुम्हाला जास्त धावा देऊन जाणार नाही. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले 10वर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा एक बॉल बाकी. नक्कीच अमित गोलटकर सर एका साईडला प्रमोद किने यांच्याकडे हलक्याशा नजरेने पाहिलं होतं, परंतु तिथे 2 रिव्ह्यू हे मात्र दोन्ही संघाला आहेत, नो डाऊट अबाउट इट. आणि जेव्हा हवा आहे तेव्हा तो वापरायला हवा आणि तो वापरला नाही तर तो वाया जाईल. दरम्यान दुसऱ्या षटकाचा शेवट तर गोलंदाजाच्या बाजूने झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि आयशा स्टार संघ पॉवर प्लेचा फायदा उचलू शकला नाहीये. धावसंख्या 1 गडी बाद, 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1.
2 षटकांचा खेळ अखेरीस 10 रन 5चा आत्तापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतोय. नील पाटीलने पहिलं षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. ही बॉलिंग समरी आमच्या समोर पाहायला मिळते. भूमेश भोईर 1 षटक 4 रन, कोणतीही विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी, फलंदाजांना जखडवून कसं ठेवायचं, एक्स्ट्रा 1 धाव आली. म्हणजेच बॅटने आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजेच इथे फलंदाजाला कोणतीही मुभा दिलेली नाही आहे गोलंदाजांनी. ही खूप चांगली महत्त्वाची बाब पाहायला मिळते. विशाल सातवी एका साईडला आपल्याला पाहायला मिळाला. बाद झाल्यानंतर आतापर्यंत अतुल ठाकरे आणि वैभव दळवी या 2 मात्र फलंदाजांना आपण पाहत आहे. 4 बॉलमध्ये 3 अतुल ठाकरे, 4 बॉलमध्ये 1 फक्त धाव वैभव दळवीच्या बॅटमधून. म्हणजे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. पहा, आयुष्यात तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, कारण म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूनं कधीही तक्रार दुसऱ्याला करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. तो बेस्ट ॲक्टर म्हणजे तो फलंदाज कोण ठरेल मनीजी, याकडे आता लक्ष असणार आहे आयशा स्टार या टीमचं. नावामध्ये स्टार आहे प्रमोदजी, त्याचमुळे आता तो स्टार का, तो परफॉर्मन्स देणं गरजेचं होऊन बसलंय आयशा स्टारच्या फलंदाजांना. ऑन साईडला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न, कॉन्क्रीटच्या विकेटवर प्रमोदजी लो बाउन्स खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो आणि आज देखील कित्येक फलंदाजांना लो बाउन्सने अक्षरशः वैतागून सोडले, त्रस्त केले. ज्या पद्धतीने रबर बॉल क्रिकेट आपण खेळतो ना, रबर बॉल जसा पाऊस पडल्यानंतर स्कीट होतो, त्या पद्धतीने आत्ताचे चेंडू जर आपण पाहिले आजच्या दिवसातील स्कीट जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. लेन बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, धीम्या गतीने बॉल प्रवास करतो मिड विकेट पर्यंतचा. शतरक्ष टीपमधून पुढे येतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा सहज मोका होता. चांगली रन विथ द विकेट दोघांची पाहायला मिळते. अतुल आणि वैभव दोघांना माहिती आहे की आता 1-1 धावेंवर अवलंबून राहून चालणाऱ्या धावसंख्येचा वाढवण्यासाठी 2-2 धावांचा प्रयत्न करावा लागेल. 2ची वाढ, धावसंख्या 12. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबल घ्यावी लागेल, आणि अशा वेळेला तुम्ही सिंगल डबल घेताय तर कदाचित गोलंदाजांचं लक्ष विचलित होतं आणि त्यामुळे एखादा मध्ये लूज बॉल मिळतो, फुलटॉस बॉल मिळतो, त्याला तुम्ही प्रहार करू शकता. ही थिंकिंग. ओ बॅटची टॉपेज आहे, गोलंदाज स्वतः बॉलचा पाठलाग करतोय, पोचला होता, थोडं अंतर कमी पडलं, चांगलं कलेक्शन, पण या ठिकाणी रॉंग एंड थ्रो, म्हणूनच या 2 धावा मिळतात. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोचते 14. बॅकअपसाठी कोणीही आलं नव्हतं आणि त्यामुळे नील पाटीलने पाहिलं नव्हतं. डिरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न जरूर केला, त्याने सावध पवित्रा घेतला आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावा जरूर मिळत आहेत. हा दबाव वाढवण्याचा प्रयत्न अतुल ठाकरे आतापर्यंत करत असताना पाहायला मिळत आहेत. 14ला 1 आत्तापर्यंत 3 बॉल फेकून झालेत. 3रं षटक हे प्रगतीपथावर आहे, झुंजतायत, आत्तापर्यंत स्ट्रगल करतायत आयशा स्टार टीमचे बॅटर. नील पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक सातत्यानं त्यांच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे. पण आता ऑन साईडला पिकअप स्ट्रोक, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होते, बॉल जातोय मागे, बॅकअप आहे, दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला सुद्धा जाईल. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद 16 धावा. दोन्ही बॅटर अतुल ठाकरे आणि वैभव दळवी यावेळेला दर्शवत आहेत की सिंगल डबलने धावा येत आहेत, म्हणजे 3 षटकांपर्यंत आपण शांत बसलोय आणि इथून आता मात्र आपण पाहिलं एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांवर आपल्याला दबाव वाढवायचा असेल तर तुम्हाला हे गेम प्लॅनिंग करावेच लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगली थिंकिंग, सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. 16ला 1. परफेक्शन आहे बॉलिंगचं नील आणि भूमेशचं, तेच पाहायला मिळते. सफल झाले का पाहूया. बॉल तर डायव्हर्ट झाला स्क्वेअर लेगला. अपील तर लाऊड होती, फलंदाजाला बाद करण्याची, क्षेत्ररक्षण थोडं फसलं होतं पण वेळीच त्यांनी स्वतःला सावरलं. दरम्यान एक सिंगल लेग बाईची मिळते, एका वेचीवर धावसंख्या पोहोचते 17. चांगली गोलंदाजी नील पाटीलने आत्तापर्यंत 11 बॉल हाताळलेत त्याच्या कोठ्यातील. 11 बॉलमध्ये 12 रन्स फक्त खर्च केलेत, 1 विकेटसुद्धा मिळवले. वाव, नील पाटील ऑसम बॉलिंग. ऑसम बॉलिंग तर नीलची आपण पाहतच आहेत. बघा, नीलच्या या षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती, पण त्यानंतर काय त्यांनी फलंदाजांवर नियंत्रण ठेवलेलं आहे. एकही मोठा फटका खेळण्याची मुभा त्यांच्या वतीने फलंदाजांना मिळाली नाही. एकही षटकार आतापर्यंत आला नाही आहे. पहिला चेंडू वगळला तर एकही चौकार त्यानंतर आला नाही आहे. त्याचमुळे 17 चेंडूचा खेळ संपला आहे आणि आयशा स्टार संघ पोहोचतोय 17वर. 1 गडी बाद, शेवटचा 1 बॉल बाकी 3ऱ्या षटकातला. बाउन्सर आहे आणि तो अनियंत्रित आहे. व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर द ओव्हरची सूचना. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल, धावसंख्या 18. यस, व्हाईट बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. बाउन्स जास्तीत जास्त मिळाला होता, अपेक्षित बाउन्स नव्हता. अनपेक्षित बाउन्स आपण पाहत आहेत. आमच्या डाव्या साईडला हजरतभाई शेख या वेळेला मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडे येत असताना
काय जबरदस्त अप्रोच गोलंदाजांचा राहिलेला आहे. बॅटची हलकीशी एज लागली होती पण त्यावर नक्कीच काहीच मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका समाप्ती धावसंख्या 18 एका बाद. आर्क ट्रॉफीचे रणजितजी कणी यांच्यामध्ये देखील आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन केले जाते की सातत्याने 5 वर्ष आपण या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेला. ही आहे पोचपावती कार्याची. 3 षटकाचा खेळ संपला आणि पुढील 3 षटकांमध्ये जसा ड्रिंक्स ब्रेक संपेल ऐका आवाज पालघरचे सुप्रसिद्ध समालोचक प्रमोदजी शेडगे. उद्याचा शेड्यूल जो आहे तो मात्र यावेळेला पाहायला मिळेल. ग्रुप बी मधून आपण पाहू शकणार आहोत. पाटील 5-1-4-1 मॅक मॉन्स्टर्स, टीम 94 अँड रुद्र रायडर्स. पहा पहिला सामना असेल 9:30 वाजता. 9 वाजता रिपोर्टिंग असेल. 9:30 वाजता आपल्याला सामना सुरू करायचा आहे. पाटील 5-1-4-1 वर्सेस मॅक मॉन्स्टर्स आणि त्यानंतर 10:30 वाजता 10:15ला रिपोर्टिंग असेल टीम 94 आणि रुद्र रायडर्स. यस, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघितलं सकाळचा जो उद्घाटन समारंभ झाला कॉमन प्रीमियर लीग KPLचा सकाळचा उद्घाटन समारंभाचं जो ड्रोन विन होतं त्याचं जे पेंटिंग्स काढलेले आहेत. आपण बघितले 2 पेंटर्स आपल्यापर्यंत पोहोचले होते ज्यामध्ये कोमल गुहागरकर आणि प्रीतम हे 2 पेंटर्स या ठिकाणी आले होते. अप्रतिम अशी पेंटिंग्स त्यांची आपल्याला पाहायला मिळते. हे पूर्ण ग्राउंडचं ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. हे आकर्षक पेंटिंग जी आहे आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो हजरतभाई शेख यांना आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. अतिशय चांगली पेंटिंग आपण बघू शकतो. हे आकर्षक पेंटिंग कोमलजी गुहागरकर आणि प्रीतमजी गुहागरकर यांनी आकर्षक अशी पेंटिंग काढलेली आहे. मी विनंती करतो म्हात्रे आणि हजरतभाई शेख यांना त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. अप्रतिम अशी पेंटिंग KPLची एक जबरदस्त पेंटिंग त्यांचा सन्मान. ही पेंटिंग आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर. अप्रतिम अशी पेंटिंग आहे आणि ज्यांनी ही KPL स्पॉन्सर्स केलेली आहे ते SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या दोन्ही सुद्धा आर्टिस्ट जे आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. कोमलजी गुहागरकर आणि प्रीतमजी यांचा आपण स्वागत आणि सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपण पूर्ण दिवस या स्पर्धेसाठी दिला आणि आकर्षक अशी पेंटिंग या स्पर्धेची तुम्ही बनवलेली आहे त्याबद्दल असोसिएशन KPL कमिटी आपलं आणि सर्व कामन परिसर तुमचं खूप खूप आभारी आहेत. आपण बघतो दोन्ही सुद्धा आर्टिस्ट ज्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिशय चांगली पेंटिंग त्यांच्या माध्यमातून आणि ही जी पेंटिंग काढलेली आहे हे दोन्ही आर्टिस्ट कोमलजी आणि प्रीतमजी हे पेंटिंग त्यांच्याकडून दिली जाईल SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रेला यांना ही सुपूर्द केली जाईल. ही आकर्षक अशी पेंटिंग जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय चांगली पेंटिंग आपण बघितली आहे आणि लाईव्ह पेंटिंग आहे. सकाळचं हे क्षणचित्र आहे आणि तेच क्षणचित्र या पेंटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता अतुल ठाकरेच्या बॅट मधून आभाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार 6.
पाहतायत कोमल मॅडम आणि त्याचप्रमाणे प्रीतम सरांना आपण पाहू शकतायत. हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही मनीजी. त्यासाठी खूप काही तुम्हाला कष्ट करावे लागतात, तेव्हा मान सन्मान मिळत राहतो. आणि निसर्गाने दिलेली देणगी या दोन व्यक्तिमत्वांकडून आपण पाहतायत. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना हे समर्पित करत असताना आपण पाहू शकतायत कॉमन प्रीमियर लीगचं हे पेंटिंग दृश्य पाहायला मिळतं. ऑन साईडला काय फटका खेळलाय, ताकद नजाकत, आउट ऑफ द पार्क, षटकार. वर कुठेतरी संशय व्यक्त केला जात होता पहिल्या 3 षटकांमध्ये, पण त्या संशयाला कुठेतरी आता पूर्णपणे बाजूला करून आपला नॅचरल खेळ अतुल ठाकरेच्या वतीनं पाहायला मिळतोय. 2 षटकार त्यांच्या वतीने खेचलेत आणि या षटकाची भन्नाट सुरुवात केली जाते. धावसंख्या पोहोचते 30 वर. या षटकाराने आपण पाहिलं 250 धावा पूर्ण झाल्या, 261 वर जाऊन पोहोचतोय. अतुल ठाकरे क्लास बॅटिंग करत असताना फक्त बाकफुटला गेले, पंच करत असताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पोचलेत का, इथे मात्र यावेळेला शंका थोडीशी उद्भवली आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतायत फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर वैभव दळवीने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. त्याला माहिती आहे अतुल ठाकरेची बॅट आता बोलू लागले, आपल्या संघासाठी ते फायदेशीर ठरेल आणि त्यामुळे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली वैभव दळवीने. इथे अतुल ठाकरे फायर होत असताना पाहायला मिळतोय. स्क्रीनवर पाहायला मिळते उद्या 4 संघ खेळताना पाहायला मिळते. पहिला सामना पाटील 5-1-4-1 वर्सेस मॅक मॉन्स्टर. 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल उद्याच्या वेळापत्रकाला, म्हणजे 9ची रिपोर्टिंग आहे. आणि दुसरा सामना 10:30 वाजता चालू होईल. टीम 94 वर्सेस रुद्र रायडर्स. या 4ही संघांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचं आहे. उद्या डॉट 9:30ला पहिला बॉल डिलिव्हर होईल. पण आता आपण उल्लेख चांगला केला की वैभवने स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस केलं, जेणेकरून फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरेची चांगली साथ देईल. धावसंख्या 31 गडी बाद 2. 31ला 2 धक्के बसलेत. आयशा स्टार, आयशा क्रिकेट ग्राउंड कॉमन आणि इथे सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, KPLचा थरार. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, मात्र पंच त्या ठिकाणी शुअर आहेत दर्शवत असताना. या वेळेला आपण पाहतायत यस रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेला बॅटरने. तर या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. अजित घरतने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू, डिसिजन पेंडिंग ठेवला गेलाय. पाहायचं आहे कशा पद्धतीने हा व्हाईट बॉल आहे का, या चेक करूया. विरल नायर सर त्या ठिकाणी आहेत. 31वर 2 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग. टेनिस क्रिकेट .in 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते. 22वर खेळ करतायत आतापर्यंत अतुल ठाकरे. चांगली बॅटिंग केले, आर्म ॲक्शन चांगली पाहायला मिळते. भूमेश भोईरने गेल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती, परंतु या षटकामध्ये धावांचा वेग वाढत असताना पाहायला मिळतोय 4 बॉलमध्ये. तर इथून काय एक्झॅक्टली डिसिजन काय येईल. थर्ड अंपायर व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार आहे. मागच्या षटक भूमीचं इकॉनॉमिकल होतं, फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि या व्हाईट बॉल आहे. चला व्हाईट बॉल आहे तर एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पोचते आता 32 आकड्यावर. चला अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, त्याच्यामुळे जास्त आपण त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी थांबवू नका. भूमेश भोईर आतापर्यंत थोडेसे महागडे ठरलेले आहेत या षटकामध्ये. जर या विकेट या संघात विकेट फॅक्टर ठासून भरलेला आहे, पण नील पाटीलच्या खात्यात एक विकेट जाते. या षटकामध्ये आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज वैभव दळवी बाद झालेत. अजित गरत नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला अतुल ठाकरेचा एक भन्नाट खेळ पाहायला मिळतोय. पण पाहूया प्रतिउत्तर मिळतंय का दिनकर पाटील स्मृती संघाचं. पुढील बॉल चांगला बॉल होता. या वेळेला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक मात्र ऊर्जा देण्याचं काम करतात आदरणीय विकासजी पिसाळ, जे वडापाववाले आहेत, आणि त्यांच्याकडून बक्षीस आलंय की 3 बॉलवर 3 चौकार, 3 बॉलवर 3 षटकार. तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. ते अमित कामणकर यांच्याकडे जमासुद्धा झालंय. हलक्याशा हाताने चिप शॉट खेळलं गेलंय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने
षटक क्रमांक 4 कंप्लीट झालं. 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत 33 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या षटकामध्ये धावा हव्या तशा आल्या. 15 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजेच इथून मनीची 2 षटकं आहेत. एक्सपेक्टेशन फार मोठं असणार आहे, परंतु मॅक्झिमम जर इथून 30 ते 35, 30 ते 32 धावा जर येत आहेत तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोदजी, आपण उल्लेख केला की चांगला खेळ मागच्या षटकात पाहायला मिळाला. विकासजी पिसाळ यांच्या वतीनं एक बक्षीस आलेलं आहे. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालेला आहे. तर नक्कीच या शेवटच्या सामन्यामध्ये तशी अपेक्षा तर आयशा स्टार संघाच्या फलंदाजांकडून आहे, कारण ती जर आवश्यकता पूर्ण केली तर कॅश प्राईज सुद्धा मिळेल आणि संघाचा विकास सुद्धा होऊ शकेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33, 2 गडी बाद आयशा स्टार्स. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहेत. तर SS एंटरप्राइजेसचे पार्टनर तसेच या स्पर्धेचे सर्वेसर्वा हजरतभाई शेख यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आयशा स्टारसाठी. लगातार 3 षटकार, 5000 रुपयाचा कॅश प्राईज फलंदाजाला मिळणार आहे. आयशा स्टारच्या फलंदाजांसाठी हे बक्षीस आहे. लगातार 3 षटकार, रोख रक्कम 5000. लगातार 3 षटकार 5000 रुपये. 5000 रुपयाचा उल्लेख जरूर केला, परंतु मी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात समालोचन करत होतो, समोरचा संघ होता टीम 94 कॉमन. समोरचा प्रतिस्पर्धी संघ खेळाडू होता नागेश वाडेकर आणि टीम 94 कॉमनच्या विरोधात 100 धावा त्याने सेंचुरी मारल्यानंतर सुद्धा आम्हाला फोन करून सांगितलं की प्रमोदजी, मात्र नागेश वाडेकर याला हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 5000 रुपये देण्यात आले आणि तारिकभाई सय्यद यांनी सुद्धा मात्र खूप स्तुती केली होती. म्हणजे हे आहे सुंदर व्यक्तिमत्व. म्हणूनच हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना कशाला पसंत केलं जाते, फक्त कामणपुरताच हे नाव मर्यादित राहिलं नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये यांचं नाव आवर्जून घेतलं जाते. दरम्यान बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डिपीड विकेटचा बॉल खाली येतोय. प्रॉपर जजमेंट, झेल टिपला, फलंदाज बाद, विकेट डाऊन. आपण पाहता डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. शफल झाले होते, फार उंची घेतली होती बॉलने आणि अतिशय चांगला जोमाने झेल टिपला गेला. त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते फिल्डर अभिषेक यांना आपण पाहिलं, कारण ज्या वेळेला तुम्ही बाउंड्री लाईन टच असताना त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे लॅप्स झालं नाही पाहिजे. आय कोऑर्डिनेशन तुमचं डळमळीत नाही झालं पाहिजे आणि ते प्रॉपरली त्यांनी केलं. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्या हातांची ओंजळ, परफेक्ट तुम्ही फिल्डर बनण्यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट करावे लागतात प्रॅक्टिसमध्ये. कारण तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याच्यावर अवलंबून असतं तुमचं क्रिकेट. हर्षदला मिळाली विकेट. 33वर 3 धक्के बसलेत पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 5:40 वाजण्याच्या सुमारास आणि आपल्याला नेक्स्ट इनिंगसुद्धा बॅड लाईटची कोणतीही अपील यावेळेला चालणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडंफार स्पीडअप गेम आपण करूया. 33ला 3 धक्के बसलेत. आयशा स्टार टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. रमेश कामणकर या खेळाडूला मात्र जिद्दी खेळाडू आहे. जरी हाताला इंजुरी असली तरीसुद्धा मी थांबणार नाही, मी बसणार नाही, माझा संघ यावेळेला अडचणीत सापडलाय. आणि नेहमीच मात्र एक गोष्ट लक्षात असणं फार गरजेची गोष्ट आहे की मी आहे म्हणून संघ आहे हे चुकीचं ठरेल. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा तुम्ही सांगतील त्यावेळेला क्रिकेट पहा, तुमचं किती उंचावेल. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट या वेळेला चेंडू. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल. अडचणी तर वाढतायत आयशा स्टारच्या, पण म्हणतात ना की अडचण ओळखून जर मेहनत घेतली तर धावांची चणचण भासणार नाही आणि त्याचमुळे अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. अडचण ओळखून त्यावर जर अचूक काम केलं तर आयशा स्टारचा संघ पुढे चांगल्या स्थितीत जाऊ शकेल. ऑन साईडला पुलचा फटका. रमेश कामनकरच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. इथे म्हणतोय रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. षटकार 6. स्ट्रोक खेळला. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. थोडासा राईज होताना रिप्लेमध्ये पाहतोय tenniscricket.in वर. आणि त्यानंतर ताकद आणि टायमिंगची सांगड योग्यतापर्यंत जुळवली आणि हा षटकार वसूल केला. धावसंख्या पोहोचते 39.
फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. सोने पे सुहागा. हा बैल मुझे मार 9+6. आता सर्व काही विस्कळीत झालेलं आहे. क्लास रिव्ह्यू घेतला गेलाय. यस, गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. हा नो बॉल आहे की नाही. गुडघ्यावर बॅलन्स करत तर जरूर खेळले, परंतु पंच थर्ड अंपायर रेफर यावेळेला केलं गेलंय. या आपण करूया चेक. पहिल्या 3 षटकामध्ये प्रमोदजी धावा होत्या फक्त आणि फक्त 18, पण त्यानंतर धावसंख्येचा वेग असा वाढलाय की आता फलंदाज सुद्धा 4 झालेले आहेत. एका बाजूला अतुल टाकले जरी बाद झालेत, पण रमीज येतात आणि हा बॉल वेस्ट हाईटच्या वर इम्पॅक्ट करतोय की खाली इम्पॅक्ट करतो. आपण त्या गोष्टीची शहानिशा tenniscricket.in PCR रूममध्ये करतो. अमोल वेतोस्कर सर त्याने जॉईन झालेत. इम्पॅक्ट ओव्हर दी वेस्ट, नो बॉल. 9+6 मिळतील 7 धावा. रमेश कामनकर आला, त्याने 2 षटकार ठोकले, संघाची स्थिती मजबूत केली आणि अतिशय चांगला जोमाने खेळ करत असताना रमेश कामनकर, कोण म्हणेल या खेळाडूच्या बोटाला जखम झालेली आहे, मात्र जबरदस्त खेळत असताना, परंतु हर्षद या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल ठासून भरलेलं आहे. हार न मानणारा खेळाडू म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई पाहायला मिळते. पुढच्या बॉलवर षटकार आला तर हजरतभाई शेख यांच्याकडून 5,000 आणि विकास भाऊ पिसाळ यांच्याकडून 2,000, म्हणजे पुढचा षटकार 7,000चा ठरू शकेल फलंदाज रमेशसाठी. ऊर्जा दिली जाते, ऊर्जा दिली जाते. यावेळेला फुलटॉस बॉल होता, संधी होती, परंतु इथे विकेट तर मिळणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने हा नो बॉल आल्यानंतर फ्री हिटचा सिग्नल मिळाला होता पंचांच्या तर्फे आणि इथून आपण पाहतायत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या ऍड होईल. 1च्या मदतीनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 लॉस ऑफ 3 विकेट. प्रमोदजी फुलटॉस मिळाला होता, षटकार मारण्याचा मौका होता, 7,000 रुपये खिशात घालण्याची संधी होती, संधी निसटली. फ्री हिटचा बॉल असल्यामुळे कॅच जरी कंप्लीट झाला तरी देखील त्याला बाद देता येणार नाहीये. अजित गर्ग स्ट्रायकर यांना धावसंख्या 47. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग बिटवीन द गॅप. अजितच्या बॅट मधून येतोय कणखर चौकार. बक्षीस आहे SH एंटरप्राइजेस तसेच या कमिटीच्या वतीनं. जो षटकार सीमारेषेच्या बाहेर रेलिंगच्या पलीकडे जो प्रेक्षक कलेक्ट करेल त्याला सिल्वर कॉइन आहे. SH एंटरप्राइजेसचा सिल्वर कॉइन प्रेक्षकांसाठी आहे. फक्त रेलिंगच्या पलीकडे तुम्हाला तो ऑडियन्स कॅच कंप्लीट करायचा आहे. अभी तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. आजचा पहिला दिवस आहे, अजून काही बक्षिसांची उधळण होताना आपल्याला SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ही पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा. ऑन साईडला बॅटचा टो लागतोय परफेक्ट. या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. लॉंगॉनचा फिल्डर फार वेगाने फेकी करतोय. विकेट मिळण्याचे चान्सेस. अजित घरतला परतावा लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने. रनआउट, फलंदाज बाद. आणि संध्याकाळचं सत्र किती धोकादायक असते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. प्रमोदजी विकेट सॅक्रिफाईस करणं हे कदाचित धोकादायक ठरू शकेल, कारण या दोघांची जोडी जमली होती. त्याचमुळे या शेवटच्या षटकावर अजित तर बाहेर गेलेला आहे. पाहूया रमीची साथ देण्यासाठी कोण येतोय. धावसंख्या 5 षटका समाप्तीनंतर 52. 4 गडी बाद आयशा स्टार. गडी बाद 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचं षटक म्हणजेच ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. डेथ ओव्हर आपण पाहतायत. स्लॉक ओव्हर आहे. या षटकामध्ये धावा जेवढ्या येतील तेवढ्या कमीच आपल्याला वाटतात. 6 बॉल आहेत. रमेश कामनकर 4 बॉलमध्ये 13 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग करत असताना संघाला जेव्हा अडचणीत सापडला होता त्या संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आयशा स्टार या टीमला. आता शेवटचं षटक लहू घोषे म्हणजे अनुभवी गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे लेंथ लाईन खूप सुंदर आहे, परंतु आता या 6 बॉलमध्ये परफेक्शन काय असेल या गोलंदाजाचं हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. ते आज लहू घोषे करतील का की रमेश कामनकर. बॉल आपण पाहिला पंचांकडे दाद आणि यस या वेळेला पहिला LBWचा
अपील उचलून धरलं गेलं आणि पहिला फलंदाज लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. मिस्टर रमेश कामणकर बॅक टू द डगआउट. ते की दोन फलंदाज सेट होते तर मग धावचीच्या स्वरूपात फलंदाज का बाद करायचा होता खरं तर रमीजला, आणि त्या रमीज सुद्धा आता मैदानात थांबले नाही. त्याचमुळे दोन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील. कैफ शेखची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयशा स्टार या संघाकडून पोहोचता येतं. प्रदीप पोचते, त्याच्यामुळे आता थोडंसं फायद्याचं राहील रहू घोषेसाठी. षटक तर चांगलं सुरुवात झाले, पण आता या पुढच्या चेंडूंवर जर दोन मोठे स्ट्रोक आले, 60च्या पलीकडे धावसंख्या जर पोचली तर एक चांगली लढत संध्याकाळपर्यंत आपल्याला प्रेक्षकांना देता येईल. ओ डेफिनेटली ज्या पद्धतीने ही पाटा विकेट आहे, खेळपट्टीवर तुम्ही थांबलात, धावा ऑटोमॅटिकली येण्यास सुरुवात होईल. इथून हा बॉल आपण पाहिला, पंचांकडे दाद आणि पुनश्च एकदा त्याच अपीलवर ठाम राहिले. लेग बिफोर विकेट, दोन लगातार लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी लहू घोषेची राहिले. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, टप्पा अचूक पद्धतीने होता. चेंडू आपण पाहिला, डिरेक्ट जाऊन पायावर चेंडू आदळला आणि इथून पंच कोणताही मनात संदेह नाही आहे, फलंदाज बाद. लगातार दुसरा विकेट, लहू घोषे हॅट्रिकवर पोहोचले गेलेत. क्रिशा ॲक्वाचे मालक मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चिराग म्हात्रे पोहोचत आहेत. बघा, व्यावसायिक आहेत या परिसरामध्ये आणि त्याचमुळे तो व्यवसाय सांभाळून क्रिकेटचा खेळ देखील जपला जातो, ही महत्त्वाची बाब आहे चिंचोडी नागले परिसराची. त्याचमुळे कॉमन प्रीमियर लीग ही सप्त तारांकित का आहे त्याच्याच कुठेतरी प्रमाण हे सर्व खेळाडू देत आहेत. धावसंख्या 52, 6 गडी बाद. चिराग म्हात्रे स्ट्रायकर एंडला. यावेळेला विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या कॉमन प्रीमियर लीग सीझन 5 मधली पहिली विकेट हॅट्रिक लहू घोषेच्या नावावर. आतापर्यंत आपण पाहिल्या हॅट्रिक घेतल्या गेल्यात तर 4, आणि त्यामध्ये आपण पाहू शकला तर जबरदस्त 5वा हा गोलंदाज ठरलाय. पहिला गोलंदाज सिराज शेख आयशा स्टार टीमचा 2022 मध्ये मामा भांजे या संघाविरोधात. दुसरा ठरला पुन्हा एकदा सिराज शेख आयशा स्टार या टीमचा 2023 मध्ये संतोष 11 जय सेवालाल या संघाविरुद्ध. आणि तिसरा भूमेश भोईर पाटील 5141 2024 मध्ये ओम साई 444 नागले या संघाविरुद्ध. श्रीकांत पाटील बाबा 9191 देवदल 2024 मध्ये ओम स्पोर्ट्स चिंचोटी या संघाविरोधात. आणि हा 5वा गोलंदाज ठरतोय लहू घोषे त्या पंक्तीमध्ये येतोय. तर हॅट्रिकसाठी बक्षीस आलेलं आहे ते म्हणजे हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं, तसेच स्वरा एंटरप्राइजेस धनेश्वर पाटील यांच्याकडून 2000 रुपये म्हणजे एकूण 4000 रुपये, आणि अक्षयजी पाटील यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 4500 रुपये. आमच्याकडे 2500 रुपये जमा झालेले आहेत, 2000 तर जमा होतीलच, डोंट वरी. पण या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. कुठल्याही गोलंदाजाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हॅट्रिक कंप्लीट करणं, आणि ते लहू घोषेने पूर्ण केलेलं आहे. कॉमन प्रीमियर लीगमध्ये 7वा फलंदाज बाद झाला आहे आयशा स्टारचा. धावसंख्या 52. जबरदस्त विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. 20 यावेळेला अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय, परंतु इथे आपण पाहू शकाल थोडेसे थांबले, त्या ठिकाणी सिंगल मिळते. काय कमबॅक केलं गेलंय, अतिशय चांगली गोलंदाजी उमेदीने पाहायला मिळाली. तो आत्मविश्वास, तो सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो लहू घोषेच्या गोलंदाजीवर. 53ला 7. 60च्या पलीकडे जाण्याचा विचार आता लक्षात घ्यावाच लागेल आयशा स्टारला. जरी या षटकाची सुरुवात त्यांच्या बाजूने झाली नाहीये, पण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि पाहूया पुढच्या 2 चेंडूंवर कैफ शेखच्या वतीनं अप्रोच नेमका काय सांगतो आयशा स्टारसाठी. 5वा बॉल घेऊन लहू घोषे ऑन साईडला. हा तडका पाहायला मिळतोय, स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार येतोय कैफ शेखच्या बॅटमधून. 6. कमलाकर जाधव साहेबांच्या वतीनं कैफ शेखच्या बॅटमधून आला. धावसंख्या 59, 7 गडी बाद. शेवटचा एक बॉल हवा की या पहिल्या डावातला आजच्या दिवसातला शेवटचा सामना चित्त थरारक होईल याची शाश्वती हे खेळाडू देत आहेत. 59 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहे. 7 विकेट्स पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. काय षटकार ठोकला होता कैफ शेखने.
प्रॉपरली टायमिंग होतं, टेक्निक वापरली, टेम्परामेंट चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं आणि सरळ चेंडूला यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन साईडला डीप मिड विकेटला भेदून चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. क्लास टायमिंग होतं. शेवटचा बॉल 59ला 7. या बॉलवर परिपूर्ण टार्गेट आव्हान समोर स्पष्टपणे दिसेल. आयशा स्टार टीम प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. दिनकर पाटील, स्मृती मोरीगाव. पायावरचा चेंडू होता, पंचांकडे अपील केली, लेग स्टंप पिचिंग होती, पायावर जाऊन चेंडू आदळला, शॉर्ट लेगला. चांगली फिल्डिंग होत असताना फक्त सिंगल यावेळेला जरूर मिळेल. फलंदाज बाद होईल का याकडे लक्ष असेल. लेग बायचा इशारा, 1 रन ॲड होईल आणि संघाची धावसंख्या ॲक्युरेट 60वर जाऊन पोहोचली गेली. 10च्या ॲव्हरेजने खेळले आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघ दिनकर पाटील, स्मृती मोरीगाव या टीम समोर आयशा स्टार या टीमने हे मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. हा मॅच समरी आपण पाहू शकाल. विशाल सातवी 5वर बाद झाले. अतुल ठाकरे 23-16 बॉलमध्ये चांगली बॅटिंग केली. वैभव अजित जर आपण पाहिलं 1 रन आणि 5 रन. रमेश कामनकर थोडा वेळ थांबले, 13 रन्स 5 बॉलमध्ये. कैफ शेखने 2 बॉलमध्ये 6 आणि त्यानंतर आपण पाहतायत प्रदीप जाबर, चिराग मात्रे 0-0. अवेश अन्सारी 1 वर. अशा प्रकारे एक्स्ट्रा 6, त्यामध्ये 3 वाईड 1 नो, 2 लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत आत्तापर्यंत एका साईडला नील पाटील 2 षटकं 6 डॉट 13 रन्स 1 विकेट. भूमेश भोईर 2 षटक 19 रन्स 5 डॉट 1 षटक. हर्षद मात्रेने हाताळले गेलं 19 रन्स 1 विकेट 2 डॉट आणि 4 डॉट सहित 3 विकेट्स घेतल्या. लहू घोषेने हे निर्णायक षटक पाहायला मिळालं. पहिली विकेट हॅट्रिक घेतली गेली लहू घोषेने. 36 बॉल 61 रन्स. आणि या आपण थोडासा हलकासा बदलाव करीत आहोत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सेकंड इनिंगमध्ये 2 दिग्गज यावेळेला येतील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, ज्यांनी भरपूर समालोचन केलेलं आहे. असे दोन्ही दिग्गज समालोचक एका साईडला हेमंत पाटील सरांना ऐकणार आहोत आणि त्यांच्या समवेत या आपण डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना या ऐकूया. खूप खूप धन्यवाद प्रमोदजी शेळके. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. वळणार आहोत आपण आज शेवटची इनिंग असणार आहे. खास करून स्लॉगरमध्ये आपण बघितलं खूप चांगली धावसंख्या आणि 61 धावांचं लक्ष. एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. कारण पाहतोय आपण सुरुवातीला असं वाटलं की 50चा आकडा पार होतो किंवा नाही, पण मात्र आपण पाहतोय प्रत्येक बॅटरने चांगलं कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळालं. खास करून स्लॉगरमध्ये आपण बघितलं 2 षटकार जे लगावले. रमेश कामनकरने डावाला आकार दिला, त्यानंतर कैफ शेख याने सुद्धा अगदी शेवटच्या षटकामध्ये एक निर्णायक क्षणी एक षटकार लगावला आणि मात्र 60चा आकडा पार झाला. मित्रांनो, आपण पाहतात KPL कामन प्रीमियर लीग, कामन क्रीडा महोत्सव महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, तसेच tenniscricket.in माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, या सर्वांचं KCA ऑर्गनायझिंग कमिटी, त्याचबरोबर SS एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई मात्रे साहेब यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. माझ्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत अर्थात KPLचे मुख्य समालोचक, अँकर, सूत्रसंचालक, व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, हेमंत पाटील. स्वागत आहे हेमंत पाटील आपलं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी आणि दोन्ही टीम या ठिकाणी 100% एफर्ट देताना दिसतात. पहिले 3 ओव्हरमध्ये रन्स थोडेसे कमी होत्या, मात्र नंतरच्या 4थ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये चांगला स्कोर येताना दिसला. मात्र शेवटचं षटक अप्रतिम टाकलं आणि पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक केलेलं दिसलं आपल्याला. दिनकर पाटील, स्मृती मोरीगाव टीमसाठी लहू घोषे आणि एक षटकार जरूर आला शेवटच्या षटकामध्ये.
हेप शेखच्या बॅटमधून टीमचं टोटल पाहिलं तर 60-61चं टार्गेट आहे. 10 पॉईंट थोडंसं वर 10 पेक्षा थोडंसं जास्त सरासरी वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकण्यासाठी. नाही, डेफिनेटली आपण पाहतो 61 धावांचं लक्ष्य आहे आणि सलामीची जेवढी खेळपट्टीवर गेलेली आहे. क्षेत्ररक्षणही लावलं जातं. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एस टी रक्षक एस टीपासून दूर, एक थर्ड मॅन थोडासा वाईडिश आहे. पॉईंट शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ वाईडिश, एक मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक. एक जर क्षेत्ररक्षक आपण बघितला जवळपास स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, आणि एक क्षेत्ररक्षक जर बघितलं आपण काऊ कॉर्नर, असं हे क्षेत्ररक्षण आहे. चक्रव्यूह आहे. वैभव पाटील आणि हर्षद म्हात्रे आणि पहिल्या चेंडूला खेळलेला चेंडू सरळ जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. स्क्वेअर कट. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. KPL मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे वैभव पाटील. बॅकफुट गेला, कट शॉट खेळला आणि बॉलला सरळ पाठवून दिला डीप पॉइंट बॉन्डच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आणि आवेश अन्सारीच्या ऐवजी सबस्टिट्यूट खेळाडू येताना दिसतो आपल्याला. विकासी मिसाळ यांच्याकडून वडापाववाले यांच्याकडनं खास करून 3 चौकारांना लागोपाठ 3 चौकार लागले 2000 आणि 3 षटकार लगावले तरी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक. सुरुवात चांगली झालेली आहे दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अतुल. चांगला फटका पुन्हा एकदा गॅपमध्ये, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर. फक्त 1 धाव मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 5 रन. वैभव खरं तर ऑफ साईडला चांगले फटके खेळताना दिसतं. पहिल्या चेंडूवर त्याने एक चौकार लगावला, त्यानंतर सुद्धा एक चांगला फटका खेळला, मात्र प्रोटेक्शन होतं त्यामुळे 1च धाव मिळाली. अतुल ठाकरे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. आयशा स्टार टीमचा कॅप्टन आहे, आयकॉन खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये आपण बघितले 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा क्लिंग बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. काय आवश्यकता नव्हती रिव्हर्स फटका खेळण्याचा. सरळ एस्ट्यावर बॉल जातो आणि क्लिंग बॉलच्या रूपाने बाद होतोय फलंदाज हर्षद म्हात्रे. फर्स्ट विकेट डाऊन. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि 6 बोल्ड तिफलाचित आणि गोल्डन डकवर हर्षद म्हात्रे बाद झालेला आहे. थोडा बॉल जर आपण बघितला आतमध्ये येणारा होता इनकटर बॉल, आणि जर इनकटर बॉलला तुम्ही अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता या वेळेला चुकतो फलंदाज हर्षद म्हात्रे आणि विकेट जाते ती हर्षद म्हात्रे याची. पहिला ब्रेक तो मिळून देतो आपल्या टीमसाठी फलंदाज अतुल ठाकरे. केअरलेस शॉट आपण बघितला खेळताना. आवश्यकता नव्हती अशा प्रकारचे फटके खेळण्याची, मात्र पहिल्याच बॉलवर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद होतोय फलंदाज. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी अभिषेक भगत. अभिषेक भगतचा पण विचार केला तर 2 मॅचमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे अभिषेक भगतने. या मॅचमध्ये एक निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वपूर्ण मॅच करो या मरोच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही टीम. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. ह्याच्या अगोदर SK स्पोर्ट पोमन टीम लगातार 2 मॅच जिंकून सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेली आहे. रनअप मध्ये थोडंसं मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल गोलंदाज अतुल ठाकरे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे शाहिदभाई अन्सारी यांना कंपनी. टीम आयशा स्टार टीमचा हा अतिशय महत्त्वाचा खेळाडू म्हटला जातोय आणि महत्त्वाची विकेट मिळवलेली आहे अतुल ठाकरे यांनी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अतुल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर थोडंसा पावलामध्ये मिस्टेक होताना दिसते. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर जाईल. वेळ लक्षात घ्या 25 मिनिटाच्या आत तुम्हाला पहिली 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. जास्त वेळ जर लावला तर 6व्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू माउंटचा खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घेतला जाईल. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न ह्या वेळेला बघितला आपण
बॉल जातो स्टंप वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. शफल क्रॉसवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचं होतं, पण तो बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. डॉट बॉल. चांगल्या गतीने गोलंदाजी करतो. चांगला स्पेस मेंटेन केलेला आहे या ओव्हरमध्ये गोलंदाज अतुल ठाकरेने. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. चांगला फटका आहे. कुठलाही फिल्डर नाही आहे. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टप्प्यानं चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेला. 4 धावा. 10 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायचे. भरपूर प्रेक्षक आपण बघतो या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. ओ स्टेट खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. कदाचित धावचीची संधी होती. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग करतोय गोलंदाज अतुल. ओव्हरची होते समाप्ती. अतुलने पहिल्या षटकामध्ये खर्च केलेत 9 धावा. 1 गडी मात्र मिळवलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण गडी मिळवलेला आहे. उर्वरित जर बघितलं तर 30 बॉल शेष. 30 बॉलमध्ये 52ची आवश्यकता. 10.40च्या सरासरीने वाटचाल करायची आहे सुपर 8 मध्ये जाण्यासाठी दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर एक संमिश्र षटक म्हणता येईल, कारण 9 धावाही आल्यात आणि एक महत्त्वपूर्ण सफलता अतुल ठाकरे यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे, कारण हर्षदला बाद केलेला आहे. सामना असं वाटते हा रंगतदार बघायला मिळेल असं चिन्ह दिसतंय, कारण 10.40 रिक्वायर्ड रन रेट. रफ अँड टफ मॅच नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही टीम मजबूत आहेत. मात्र पहिल्या मॅच मध्ये शिकस्त दिली होती ती आयशा स्टार टीमने दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला. मात्र या मॅच मध्ये बघूया काय होते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय अजित घरात येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हे जे 2 गोलंदाज आहेत आयशा स्टार टीम मध्ये, दोन्ही सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. ही एक मजबूत बाजू आहे आयशा स्टार टीमची. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज वैभव पाटील. सर्वात जास्त धावा केपीएल मध्ये. हो थोडासा बीच टाइम फटका, हवेत बॉल, विकेट. मोठा विकेट मिळालेला आहे आयशा स्टार टीमला. वैभव पाटील सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. पहिल्याच बॉलवर अजित घरत याने फलंदाज बाद. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाज क्षणभर वैभव सुद्धा अचंबित झाला. अराउंड ऑफ स्टंप खेचून मारायचं होतं, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाही आणि एक कसं सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल, शॉर्ट मिड विकेटला आणि बिग ब्लो. इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का, मोठा झटका लागतोय दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला. हे बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला कन्वर्ट करायचं होतं ऑन साइडला. एक मिस टाइम शॉट, टॉप एज मोठी लागली होती. चांगला कॅच घेतला तिथला फिल्डर, स्क्वेअर लेगचा फिल्डर प्रदीप जाबर यांनी हा कॅच घेतला आणि विकेट जाते. नवीन बॅटर हर्ष पाटील जाताना दिसतोय. अस्किंग रन रेट थोडासा वाढला जाईल, मात्र 29 मध्ये 52ची आवश्यकता. सामना अगदी 50-50 चान्सेस मध्ये आहे. नक्कीच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि हा अंतिम सामना आहे आजच्या दिवसातला. एक अतिशय चांगला अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाही नक्कीच, कारण जो संघ विजयी होईल तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. अजित घरत पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. बघितलं बॉल बॅटरला रीड करत असताना हा बॉलिंग केली अजितने. जसा बॅटर शफल झाला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला केलाय. स्कोअर लेगच्या दिशेने एक सिंगल काढलेली आहे आणि टीमचं टोटल पाठवले आहे स्कोरबोर्डवर. डबल फिगरमध्ये जाते स्कोरबोर्ड 10 वर. 10 धावा झाले. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि आपण पाहतो की 61 या धावसंख्येचा पाठला करताना दिनकर पाटील स्मृती मोरीगाव. पुन्हा अजित घरात ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल. वाईटचा इशारा प्रमोद किने आहेत त्या ठिकाणी. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 11 रन्स. मोठं टार्गेट नाहीये, 61चं टार्गेट आहे.
11 झालेले, आणखीन 50ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. अजित घरात पुन्हा बॉल इन ट्रॅकवर. ओ चांगला बॉल, अप्रतिम डिलेव्हरी. गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं अजित घरातने या बॉलवर. चांगली डिलेव्हरी. यस, यापूर्वीचा चेंडू हा वाईड होता, यावेळेला मात्र थोडासा चेंडू आतमध्ये घेतला, मात्र उजव्या स्टेज थोडा बाहेर होता. डॉट बॉल. स्विंग अँड मिस. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अजित घरात ओव्हर द विकेटने. ओ हवेत बॉल आहे, लॉंग ऑफचा फिल्डर बॉल खाली येतोय. कोणती चुकी नाही, विकेट जाईल हर्ष पाटील याची. तिसरा फलंदाज बाद होतोय. दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमचा मोठा हादरा. ओव्हरपिच चेंडू होता आणि लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफवर एक चांगला झेल समाप्त केला गेला. आणि खरं तर अभिषेककडनं खूप अपेक्षा होत्या, कारण मागच्या मॅचमध्ये अभिषेकाने विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग केली होती. त्याला कुठेतरी लगाम घातलेला आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केलेली आहे. आणि आता मात्र दिनकर पाटील स्मृती मोरीगाव हा संघ अडचणीत येताना दिसतोय. अगदी बरोबर अडचणीमध्ये आलेला आहे, कारण पहिल्या 10 बॉलमध्ये 3 विकेट 11 धावा. सुरुवात अतिशय खराब आहे दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमची. एवढं मोठं टार्गेट नव्हतं. सिंगल डबलने नक्कीच सामना चांगल्या दिशेने नेऊ शकले असते, मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. या मोठ्या फटक्यामध्ये नक्कीच विकेट जाताना दिसल्या. 3 गडी बाद झालेले आहेत, 2 कॅचच्या रुपयाने, 1 क्लिंग बोलच्या रुपयाने. पहिल्याच बॉलवर हर्षद यांनी बघितलं की स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला, क्लिंग बोर्ड बाद झाला. त्यानंतर एक खराब फटका वैभव पाटीलचा. यावेळेला पण बघितलं लॉफ्ट केलं होतं हवेमध्ये, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर तैनात होता, अतिशय चांगला कॅच घेतला. 3 गडी बाद 11 धावा, 26 बॉल शेष आणि 26 मध्ये 50 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला. धावांचा पाठलाग करताना कुठेही दिसत नाही दिनकर पाटील स्मृती मोरेगाव हा संघ, आणि अगदी रेग्युलर अंतराने फलंदाज बाद होताना दिसत आहेत. काय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय अजित घरात. 2 रन देत असताना 2 विकेट 4 बॉल मध्ये. ओ लवू गोशे हा सुद्धा विकेट जाण्याची शक्यता आहे. कावकानाला आणखी एक चांगला कॅच. विकेट टेकर गोलंदाज आहे अजित घरात आणि ही 3री विकेट मिळवलेली आहे या ओव्हर मध्ये. हॅट्रिक वर येतो अजित घरात. जबरदस्त गोलंदाजी अजित घरात याची. लवू गोसे सुद्धा शून्यावर बाद झालेला आहे, गोल्डन डक वर बाद झालेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं की हे पाहू शकता झेल 5 हॅट्रिक 5 पर्वामध्ये झालेले आहेत KPL मध्ये. आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र SS एंटरप्राइजेसचे अर्थात या स्पर्धेचे प्रमुख स्पॉन्सर हजरतभाई शेख साहेब आणि संजयभाई मात्रे साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. अजित घरात हॅट्रिक वर आलेला आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतोय गितेश बुरेला आणि यश पाटील या 2 फलंदाजाला आता मात्र चांगली पार्टनरशिप करावे लागेल दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला. कमी धावामध्ये रोखलं होतं, मात्र जी बॅटिंग सुरुवात मिळायला पाहिजे होती, चेसिंग करत असताना ती सुरुवात मिळालेली नाहीये. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. हॅट्रिक बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, वाईटचा इशारा. मात्र हॅट्रिकची संधी चुकलेली आहे ती अजित घरात याची. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 12 रन्स. संधी होती खरं तर हॅट्रिकची, मात्र वाईट चेंडू हाताळलेला आहे, त्यामुळे आता हॅट्रिक होणार नाहीये. पुन्हा एकदा अजित. पुन्हा बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61चं टार्गेट चेस करत असताना दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमचा स्कोर आहे 12 वर 4 विकेट. 2 षटकाचा हेमंत आपण विचार जर केला तर कुठेही पाठलाग करताना हा संघ दिसत नाहीये, कारण 2 षटकामध्ये 12 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती तब्बल. हे स्कोर कार्ड आपण बघू शकतो. वैभव पाटील आउट झाले, 3 बॉलचा सामना केला, 5 रन बनवले, 0 वर बाद झाला. गोल्डन डक वर हर्षद मात्रे 5 बॉलचा सामना केला होता. अभिषेक याने 4
रन बनवून बाद झाला. हर्ष नॉट आउट आहे. एक बॉल मध्ये 1 वर. लहू घोषे 0 वर गोल्डन डक वर आउट झाला. आता गीतेश आणि हर्ष या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. 49 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 49 धावा म्हणजे आव्हान कठीण जरी म्हटलं अशक्य मात्र नक्कीच नाही आहे. मोठा रिक्वेअर रन रेट नाहीये. 12.25च्या सरासरीने वाटचाल करायची आणि या ग्राउंडवर 12.25चा जो आस्किंग रन रेट आहे एवढा मोठा मानला जाणार नाहीये. उद्याच्या दिवसामध्ये पहिला एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये डॉक्टर्स विरुद्ध पोलीस असा सामना ठीक 8:30 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा कॅप्टन येतोय अतुल ठाकरे. जबरदस्त कामगिरी अतुल ठाकरेने आपल्या टीमसाठी केलेली आहे. या KPL मध्ये लगातार भरपूर सीझन या आयशा स्टार टीम मध्ये खेळताना दिसतोय. हो जलद गतीचा बॉल व्यवस्थित जज करू शकला नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल येतो. 2चा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो. रन इन बिटवीन द विकेट. अतिशय चांगली वाखाण्याजोगी हर्ष पाटील आणि गीतेश भुरेले या 2 फलंदाजामध्ये सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केला आणि स्कोर पाठवलं 14 वर. त्याचं कारण मिड ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. थोडंसं डीपच्या क्षेत्ररक्षक दबाव टाकला आणि 2 धावा पूर्ण केल्या. एक मात्र आहे मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील. अतुल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो ह्या वेळेला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज हर्ष पाटील. स्विंग अँड मिस. उजव्या बाहेर जाऊन खेळायचं होतं पण खरं तर तुम्ही क्रिकेटिंग स्ट्रोक खेळायला हवे कारण मैदानात खूप काही वाव आहे. खूप मोठं मैदान आहे आयशा क्रिकेट ग्राउंड आणि तुम्ही जर गॅप शोधली तर कुठल्याही दिशेने तुम्ही धावा पटकावू शकता. अतुल ठाकरे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत अतुलने. बॅकफुटला गेला. स्क्वेअर कट केली आहे. बॉल जाईल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. चांगली फिल्डिंग करतो. एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 15 रन्स. थोडासा बॅकफुटला आला होता. खरं तर ताकद झोकली होती स्क्वेअर कट करण्यामध्ये त्यामुळे फक्त 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला हा चेंडू गेला आणि फक्त 1 धाव मिळाली. 3 बॉल शेष असतील अतुलच्या या षटकामधले. 21 मध्ये 46 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अतुल पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. मिस टाइम फॉर. या वेळेला आपण बघितलं हवेत बॉल आणि मिड ऑफच्या दिशेने लँड होतोय. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली जाते. फक्त 1च धाव मिळते. मोठा फटका येताना दिसत नाहीये. फक्त आपण जर बघितलं तर एक चौकार आला होता पहिल्या बॉलवर. त्यानंतर मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 चौकार आले होते. त्यानंतर जबरदस्त कमबॅक अशा स्टार टीमचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंच केले बॉलला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. 2 रन कंप्लीट केलेले आहेत दोन्ही बॅटरने. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगले. नक्कीच ज्या वेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर गवली सर. नाही डेफिनेटली कारण मोठे फटके जर येत नसेल तर तुम्ही लाईफलाईनचा वापर करायला हवा. एकेरी दुहेरी धाव म्हटलं की क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि लाईफलाईनचा वापर तुम्ही करायला हवा. शेवटचा बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल. पुन्हा एकदा बघितलं. चांगला पुश केल्या बॉलला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल आणि रनआउटची संधी. काय इशारा पंचांचा. नॉट आउट घेतलं केलं नव्हतं. बॉल नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील आणि ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमचा 20 वर 4. उर्वरित 18 बॉल शेष. 18 मध्ये 41 ची आवश्यकता. आस्किंग रन रेट 13.67. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये. येस सर डी स्टॉली मैदानावर जाते. आपण ऐकूया तुला सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. फ्रॉम 18 बॉल्स. सुंदर प्रक्षेपण. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. tenniscricket.in संतोष नाणेकर तसेच गौरव सावंत यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून
खरं तर मी संतोष नाणेकर आणि गौरव सावंतची प्रशंसा करेन. शून्यातून त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. हेमंत, शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि आज अतिशय एक सर्वात टॉप प्रक्षेपण वाहिनी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आहे. tenniscricket.in. पहिली टेनिस क्रिकेटची वाहिनी आहे ज्यांनी टेनिस क्रिकेटचं लाईव्ह टेलिकास्ट केलं आहे आणि खरोखरची ही जे माइंड आहे ते माइंड संतोष नाणेकर यांचं हे आपण बघू शकतो. टॉवर आयशा स्टार ज्यावेळेस बॅटिंग करत होती आणि ज्यावेळेस दिनकर पाटील स्मृती मोरीगाव हा ग्रॅफ दाखवला जातोय. 41ची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. थोडीशी घाई करायची आहे. ड्रिंक स्टॉली फक्त 2 मिनिटात मध्ये ठेवायची आहे. हे वैभव पाटील 5 धावा बनवल्या. ही पार्टनरशिप हर्षद आणि वैभवच्या मध्ये 5 रनची, अभिषेक आणि वैभवच्या मध्ये 4 रनची, 1 रनची अभिषेक आणि हर्ष मध्ये. आणि आता ही गीतेश आणि हर्ष पाटील याच्यामध्ये तब्बल 9 धावांची 8 धावांची ही पार्टनरशिप असेल. नाही, धावसंख्या जर आपण बघितली स्कोअरबोर्ड 5409 अशा प्रकारचा जेव्हा स्कोअरबोर्ड बघतो ना तेव्हा त्या शहराचा पिनकोड क्रमांक भासतो. आता मात्र एक लक्षात घ्यायचं, नो मिडल कॉन्फरन्स. आयशा स्टार कुठल्या प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाही. शिवाय बॅटरमध्ये सुद्धा फारशी चर्चा होणार नाही कारण वेळ खूप कमी आहे. बॅड लाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. हेमंत पाटील, हे जे षटक आहे फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये तुम्ही जर अंडर 10 राहिलात तर मात्र 2 षटकामध्ये तुमच्यावर जबरदस्त मानसिक दबाव येईल आणि या षटकामध्ये तुम्ही 15पेक्षा जास्त धावा जमवल्या तर मात्र थोडंसं समन्वय साधता येईल. हा चेंडू मात्र पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा, वाईट बॉल. तर मात्र 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 21 धावा झाल्या. 21. ऑफस्टमच्या खूपच बाहेर बॉल होता. वाईटचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त धाव मिळते. 13.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकण्यासाठी. आता दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला नक्कीच दोन्ही टीमला करो या मरोच्या स्थितीमध्ये आहे दोन्ही टीम. अजित, याला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केले. काय गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवातीला अतुल, त्यानंतर अजित, दोघांमध्ये खरं तर ताळमेळ आणि खूप चांगली गोलंदाजी. 4था षटक हे मार्गस्थ आहे. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी केली होती. बघितलं आपण ब्लॉक खोलमध्ये बॉल केला होता. चांगली गोलंदाजी. गीतेशला बांधून ठेवलंय जागेवरच. गीतेशचा विचार केला तर 3 बॉलमध्ये फक्त 1 वर बॅटिंग करतोय गीतेश. चांगली बॅटिंग करावी लागेल गीतेशला. पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी आहे. डॉट बॉल. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. खास करून आपण बघितलं की उजव्या यष्टीच्या बाहेर हा मारा बघायला मिळतो आणि गीतेचं जर बघितलं आपण फुटवर्क बघायला मिळत नाही. अगदी जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. याला फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि धावबाद होण्याची शक्यता आहे आणि गीतेश धावबाद. बऱ्याचशा वेळेला असं होतं की बॅटमधून धावा येत नसतील तर कदाचित विकेट फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. तेच घडलं या ठिकाणी. विकेट गमावलेली आहे गीतेश ज्याने 4 बॉल जवळजवळ 5 बॉलचा सामना केला. 5 मध्ये फक्त 2 धावा बनवल्या आणि नवीन बॅटर यावेळेला कैलास उर्फ चांगो खेळण्यासाठी जाताना दिसतोय. ही जोडी टिकणं महत्त्वाची गोष्ट असेल कारण इक्वेशन जर आपण बघितलं तर 15 बॉलमध्ये 39ची आवश्यकता. 15.7च्या सरासरीने वाटचाल करायची आहे सुपर 8 मध्ये जाण्यासाठी दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला. अस्किंग 100 आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव आहे तो मात्र वाढताना दिसतोय सातत्याने आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 39 धावा म्हणजे 15.60. म्हणजे आता हेमंत पाटील आपण बघितलं तर किमान 1 किंवा दुसरा मोठा फटका खेळावाच लागेल. अजित अगदी टिचून मारा करतोय. तिखट मारा, भेदक मारा. कैलाससाठी खेळण्याचा प्रयत्न केला नाही, सोडून दिलेला आहे. तर चेंडू जर आपण बघितला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पडल्यानंतर हलकासा बाउन्स आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. सॉफ्ट डिसिजन आहे. फेअर डिलिव्हरी मात्र बॅटिंग
करणाऱ्या टीमने हा DRS ची मागणी केलेली आहे. बघितलं जाईल बॅट्समनने या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि पंचांचा जो निर्णय आहे त्याला थोडंसं चॅलेंज केलेलं आहे. आमचे तिसरे पंच TV पंच अजित म्हात्रे पाटील. आणखीन थोडंसं स्लो दाखवायचं आहे. हे बघितलं जाईल, चेक केलं जाते. तिसरे पंचायत अजित म्हात्रे जे मॉनिटरिंग करतात हे आमच्या अंपायरचे सुद्धा. क्रुशियल मोमेंट आहे. पंच सुद्धा चेक करतील. कारण प्रत्येक धाव प्रत्येक बॉल अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. आणि ज्या प्रकारची मॅच चालू आहे नक्कीच दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमसाठी सुद्धा प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. आणि एक एक धाव रोखणं अतिशय महत्त्वाचं आहे आयशा स्टार कामन टीमला. क्रुशियल मोमेंट आहे आणि पंच या ठिकाणी थर्ड अंपायर फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाचा निर्णय ते फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे, निर्धाव. अजित आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत. अजूनही सामना संपलेला नाहीये. एक किंवा दोन मोठे फटके जर आले तर मात्र चित्र थोडं बदलू शकतं. अजित याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेटला आणि मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय आणि 2 धावाही पूर्ण होत आहेत. कैलासला हे जीवनदान मिळालेलं आहे. कदाचित कैलासला जीवनदान देणं महागात पडू शकेल आयशा स्टार टीमला. कारण कैलास असा एक बॅटर आहे हा मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतो. अतिशय अटॅकिंग बॅटिंग करणारा हा बॅटर आहे. 13 मध्ये 37ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. मात्र आपण पाहतोय की आस्किंग रन रेट जो आहे 17.08. अजित राईट आर्म याला मात्र पुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. का शॉट नव्हता खरं तर, परंतु त्यावर स्ट्रोक बनवला गेला, खिचून मारलं, खाली राहिला आणि जवळपास पिकअप शॉट म्हणता येईल. हे अतिशय विहंगम दृश्य आपण बघतो. सनसेटचं अतिशय चांगलं दृश्य टिपलेलं आहे आमच्या कॅमेरामॅनने. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. कुठे जाता तुम्ही? महाबळेश्वरला जाण्याची आवश्यकता नाही, माथेरानला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मात्र आयुष्य क्रिकेट ग्राउंडवर या आणि सनसेटचा आनंद घ्या. चला 2 ओव्हर शेष, 12 बॉल 31ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅच अगदी गरम आहे, रंगतदार मॅच. हा षटकार लागल्यानंतर मॅच मध्ये रंग भरलेला आहेत. हे पण आमच्या कॅमेरामॅनने सनसेटचं दृश्य दाखवलेलं आहे. याचं कारण आपण वेळेत मॅच संपवायची आहे. हे सनसेट आहे, सनसेटचं दृश्य यासाठी आमच्या कॅमेरामॅनने दाखवलेलं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर कुठल्या प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये लक्षात ठेवा, आयशा स्टार नो मिडल कॉन्फरन्स फ्रॉम दिस मोमेंट. 22 मिनिटं आतापर्यंत लागलेली आहे 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी. ड्रिंक्सचा आपण टाइम कट केलेला आहे. 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे आयशा स्टार टीमला. 12 मध्ये 31ची आवश्यकता आणि खरोखरच एक जबरदस्त रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. कॅच सुटल्यानंतर दाखवून दिलंय कैलास याने षटका ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग कैलास याची. विशाल सातवी येतोय, 5वं षटक आणि त्याचा सामना करेल हर्ष पाटील. नॉन करेल कैलाश. पूर्णपणे उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचा प्रयत्न का करतायत? खरं तर तुम्हाला खूप मोठं मैदान आहे, विस्तीर्ण मैदान आहे. क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्ही खेळून गॅप शोधली तर चौकार वसूल करू शकता. लॉंग वे शफल केलं होतं यावेळेला हर्ष पाटील यांनी. भरपूर ऑप्शनच्या बाहेर निघाला होता आणि बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली आहे विशाल सातवी यांनी. विशाल
याला मात्र आडव्या बॅटनं चेंडूला ड्राईव्ह केलं, चेंडू सरळ जाई तो डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे सर मला वाटतं थोडीशी इंजुरी झालेली आहे, लगेच जायचं आहे तिथून. आमचे डॉक्टर सुद्धा रेडी आहेत. सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर फैजान या ठिकाणी उपस्थित आहेत. एक मिनी हॉस्पिटल आपल्या या ग्राउंडच्या बाहेर त्यांचा दिसतोय. सर्व खेळाडूंनी जायचं नाहीये, फक्त डॉक्टर्स त्या ठिकाणी जातील. डॉक्टर फैजान आणि डॉक्टर शेख आमचे डॉक्टर आहेत. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चेक करतील. यस, उद्या डॉक्टरची मॅच सुद्धा आपण बघणार आहोत. डॉक्टर 11 विरुद्ध पोलीस 11 अशी मॅच उद्याच्या दिवसामध्ये ठीक 8:30 वाजता. जर नसेल तर प्लेअर चेंज करायचा आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. जास्त इंजरी असेल तर लगेच प्लेअर चेंज करायचा आहे. इफ इट इज अ सिरियस इंजुरी सबस्टिट्यूट प्लेअरने जायचं आहे, तो खेळत नसेल तर. आयान सबस्टिट्यूट प्लेयर आय थिंक. आयन जाताना दिसतोय. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. या सिंगलने टीमचं टोटल झालेलं आहे स्कोर बोर्डवर 31 रन. 10 बॉल शेष, 10 मध्ये 30 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे पाहू शकता, अतिशय सुंदर दृश्य. अप्रतिम बर्ड व्ह्यू आपण बघू शकतो. ड्रोनच्या साहाय्याने टिपलेले हे सुंदर असे दृश्य, विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. हे एस जे ब्रदर्स सूरज अँड कंपनी यांनी हे बनवलेली आहे. आपण बघतो सिनेमॅटिक पिक्चर. हे हायलाइट्स, जी पहिली मॅच झाली होती त्या मॅचचं हे हायलाइट्स आपण बघू शकतोय. वळूया आपण मॅचकडे. विशाल कैलाससाठी फुल टॉस, सरळ फेकून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग शिबाराच्या बाहेर. 6 धावा. वॉड शॉट. घेतलेला आहे बॅटिंग युनिट टीमने. बघूया हा रिव्ह्यू सक्सेस होतोय की नाही, कारण एक रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. हे बघितलं, फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलेला आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजे अगोदर सुद्धा डीआरएस घेतला होता, अनसक्सेस झाला. हा डीआरएस सुद्धा अनसक्सेस. कुठलाही डीआरएस राहिलेला नाहीये दिनकर पाटील स्फूर्ती मोरीगाव टीम समोर. नो डीआरएस. आता आपण मात्र रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. आता मात्र समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 24 धावा. 9 गेंदों में 24 रन चाहिए. विशाल पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि झेल घेतला जाईल का, आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डीप मिडॉनला झेल घेतोय. रवी झाला होता लॉंग ऑन वरून आणि अप्रतिम असा झेल घेतला आणि विकेट मिळते ती कैलास प्रजापती याची. आणखीन एक फलंदाज बाद होतोय दिनकर पाटील स्फूर्ती मोरीगाव टीमचा. अप्रतिम जजमेंट आणि चांगला कॅच. आता मात्र समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 24 धावा. लगेच बॅटरने जायचं आहे, कारण तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, लक्षात घ्या. बॅट लाईट होणार नाही, लक्षात घ्या, कारण 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 24 धावा. 24 रिक्वायर्ड इन 8 बॉल. 8 गेंदों में 24 रन चाहिए. न्यू बॅटर नवीन बॅटर येतोय. टाइम सुद्धा चेक केला जाईल. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र एकच धाव मिळेल. ये क्या हो रहा है, हे काय चाललंय. आतापर्यंत ऐशा स्टार मध्ये 2 सबस्टिट्यूट खेळाडू गेलेले आहेत फिल्डिंग करण्यासाठी. आणि आता जर आणखीन सबस्टिट्यूट खेळाडूची आवश्यकता लागली तर स्वतः ऑनर शाहिद भाई यांना जावा लागेल. मला तर असं वाटतं की शाहिद भाई अन्सारीच मैदानात जातील. आणि एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. शाहिद भाई यस, टाइमच्या
गोष्टीमध्ये सुद्धा लक्ष द्यायचं. जास्त टाइमपास प्लीज करू नका. जर इंजरी असेल जास्त तर लगेचच आपण आणखीन एक सबस्टिट्यूट खेळाडू पाठवू शकता. हे अतिशय चांगलं सनसेटचं दृश्य आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपलं जात आहे. नाही, हा प्लेअर सुद्धा खेळू शकते. मला वाटते गंभीर दुखापत नाही आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता समीकरण 7 चेंडू आणि 23 धावा. 7 चेंडू आणि 23 धावा. आमचे कॅमेरामॅन सुद्धा किती हुशार आहेत बघा. त्या कॅमेरा सातत्यानं सनसेटकडे जातोय. ते जणू काही माहिती करून देतात की सनसेट होतोय, वेळ घेऊ नका. शेवटचा एक बॉल शेष 23ची आवश्यकता. या बॉलवर एक मोठा फटका यायला पाहिजे. मोठा फटका आला तर इक्वेशन शेवटच्या ओव्हरमध्ये कमी येईल. बघूया मोठा फटका येतोय का नाही. स्ट्राइक एंडला आहे हर्ष पाटील. विशाल फुलटॉस, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. 6 चेंडू आणि 23 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. अशा समीकरणामध्ये धावा निघालेल्या सुद्धा आहेत. 6 चेंडूमध्ये बऱ्याचशा वेळेला 8 धावा सुद्धा निघत नाहीत. 23 धावा सुद्धा निघालेल्या आहेत. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स. ऐसा स्टार, नो मिडल कॉन्फरन्स. कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही. पंचांनी वॉर्न करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेवटचे 6 बॉल 23 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला 5 षटकांसाठी कितीची वेळ घेतलेली आहे. सहा चेंडू आणि 23 क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. खरं तर इंजर्ड झाले होते, त्यामुळे 2 मिनिटाची वेळ जास्तीची गेलेली आहे. त्यामुळे ते कन्सिडर करावं लागेल. कारण 2 प्लेयर इंजर्ड झाले होते, दुखापत झाली होती. त्यामुळे ती 2 मिनिटाची वेळ जी आहे ती कन्सिडर करावी लागेल. पंचांना विनंती असणार आहे, या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाही. नो मिडल कॉन्फरन्स. चर्चा होणार नाही. सामना सुरू करायचा आहे. चिराग मात्रे अगदी शेवटचं षटक जो नेहमी हाताळतोय चिराग. आणि यावेळेला अपील केलं ते क्वाड बिहाइंडचं. 5 चेंडू आणि 23 धावा. काय वाटतं हेमंत पाटील. कठीण जरूर आहे मात्र अशक्य नाही आहे. कारण कामांच्या भूमिकेवर मी बघितले 4 बॉलमध्ये 24 सुद्धा झालेले आहेत. ह्या मॅचमध्ये 5 मध्ये 23ची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका या बॉलवर जर लागला तर नक्कीच मॅचमध्ये रंग भरेल. चिराग यावेळेला मात्र हुकचा फटका खेळण्याची संधी होती, फायदा उचलता आलेला नाहीये. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि तिसऱ्या पंचांची मागणी करतायत धावबासाठी. स्टंप सोडून जाणारा हा बॉल नक्कीच वाईड आहे. मात्र चेक केलं जाईल नॉन स्ट्राइक एंडला रनआउट आहे की नाहीये. स्वतः धावत आला होता, गॅदर केला बॉलला आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बेल्स ब्रेक झाले की नाहीये. बेल्स यस ब्रेक झाले. चेक केलं जाईल. नक्कीच नक्कीच अगदी क्रुशियल मुवमेंट आहे. क्रुशियल मुवमेंट आहे. टच अँड गो. चांगलं टेलिकास्ट मात्र tenniscricket.in च्या माध्यमातून चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना सुद्धा थोडंसं आता मेहनत घ्यावी लागेल. अगदी जवळचं डिसिजन आहे. नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. 2 धावा ऍड. 5 बॉल शेष. 5 मध्ये 21ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला 5-21 इक्वेशन. 5-21 चिराग. याला मात्र पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि पंचांचा काय इशारा आहे ते. 6 धावा. षटकार. जबरदस्त शॉट आपटून टाकण्याचा प्रयत्न केला चिराग मात्रे याने. अतिशय चांगला पुलचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय. एक कॅल्क्युलेट षटका. टाइमपास करायचा नाही, लगेच फिल्डिंग लावून घ्या. षटकार येतोय
हे बघितलं, अप्रतिम अप्रतिम शॉट, एफर्ट चांगला होता रमीजचं, मात्र हा षटकार जातोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. 15ची आवश्यकता, 4 बॉल शेष. डॉट बॉल. खरं तर प्रयत्न तुम्ही करायला हवा खेळण्याचा. वाईड यॉर्कर म्हणता येईल, पाहू शकता आपण. इट्स अ वाईड यॉर्कर. यस, पहिली लाईनचे थोडस बाहेर होता, मात्र पाऊल जे होतं ऑफ स्टंपचे थोडस बाहेर टाकलंय, म्हणजेच पॅटर्नला रीड करत असताना गोलंदाजी केली चिराग म्हात्रेने. 3 बॉल शेष, 15ची आवश्यकता. चांगला बॉल, अप्रतिम डिलेव्हरी, डॉट बॉल, स्विंग अँड मिस. 2 बॉल शेष, आणि आता 15ची आवश्यकता. मात्र 2 लिगल चेंडू जर टाकले तर मात्र आयशा स्टार हा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यास तयार आहेत. चिराग तसंही खूप अनुभवी गोलंदाज आहे. याला फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आता समीकरण हे म्हणजे राहिलेलं आहे 1 चेंडू आणि 9 धावा. 1 बॉल 9ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावा. एका चेंडूमध्ये 13 धावा सुद्धा झालेल्या आहेत. 1 चेंडू आणि 9 धावा. आणि याचबरोबर आयशा स्टार हा संघ सुद्धा सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन आयशा स्टार, अभिनंदन शाहिद अन्सारी. दोन्ही टीम या ठिकाणी ज्या पराजित टीम आहे त्यांनी जायचं नाही. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा आपण सन्मान करणार आहोत.